जिल्हा मुस्लिम कोर कमिटीतील सदस्यांनी राजकारण विरहित समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी जिल्हा मुस्लिम कोर कमिटीच्या माध्यमातून सर्व हेवे दावे सोडून एकत्रित येऊन एकजुटीने काम करावे असे आवाहन कासम गवळी यांनी 4 डिसेंबर रोजी झालेल्या मेहकर येथील केपी गवळी फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले। ही बैठक मेहकर नगर परिषदेचे अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा मुस्लिम कोर कमिटीचे अध्यक्ष कासम गवळी यांनी आयोजित केली होती। यावेळी बैठकीचे अध्यक्ष मुस्लिम कोर कमिटीचे सल्लागार समितीचे वरिष्ठ सदस्य अतिकुर रहमान होते, तर मंचावर कासम भाई गवळी, अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर जिशान हुसेन, ॲडव्होकेट मजीद कुरेशी, रहीम खान, इब्राहिम खान, मोहम्मद शकील, मोहम्मद वसीमुद्दीन यांची उपस्थिती होती। यावेळी कासम भाई गवळी यांनी मुस्लिम कोर कमिटीच्या शहर आणि तालुका अध्यक्षांच्या नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या नियुक्त्या केल्या। यामध्ये फिरोज खान यांची शेगाव शहर अध्यक्षपदी तर तालुका अध्यक्षपदी सय्यद साजिद यांची नियुक्ती करण्यात आली। सिद्दीक कुरेशी संग्रामपूर अध्यक्षपदी तर कमरुद्दीन मिर्झा यांची तालुका अध्यक्षपदी, मोहम्मद रईस मोहम्मद रफी यांची देऊळगाव राजा शहराध्यक्षपदी तर सय्यद अली सय्यद मोहम्मद यांची तालुका अध्यक्षपदी, कदीर कुरेशी यांची सिंदखेड राजा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। मोहम्मद जुनेद मोहम्मद हाफिज यांची मेहकर शहराध्यक्षपदी तर शेख सलमान शेख शमीम यांची मेहकर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि शेख मजीद शेख रज्जाक यांची लोणार शहर अध्यक्षपदी तर शेख नबी शेख मुबीन यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। खामगाव तालुका अध्यक्षपदी शेख इम्रान ताहेर, सद्दाम खान नांदुरा तालुका अध्यक्षपदी, मलकापूर तालुका अध्यक्षपदी मोहम्मद शरीफ यांची नियुक्ती करण्यात आली। या सर्व नवनियुक्त शहर आणि तालुका अध्यक्ष यांचे कासमभाई गवळी यांनी सत्कार केले। तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लागलेले अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर जिशान हुसेन साहेब यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत करून जवळपास 8 जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार केले। विशेष म्हणजे या काळात त्यांच्या दवाखान्यातील एकही रुग्ण दगावला नाही। त्यांनी आलेल्या रुग्णांचे यशस्वीपणे इलाज करून त्यांना बरे केले। यासाठी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी त्यांचा कोरोना योद्धा म्हणून फेटा बांधून हार शाल घालून सत्कार केला। यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर जिशान हुसेन म्हणाले की कासिमभाई गवळी यांनी केलेल्या कार्याची तसेच मुस्लिम कोर कमिटीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात करीत असलेल्या कार्याची तोंडभर प्रशंसा केली। यावेळी ॲडव्होकेट मजीद कुरेशी, रहीम खान, इब्राहिम खान, मोहम्मद शकील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिकुर रहमान यांनीही आपल्या मनोगतातून कासम गवळी यांची स्तुती केली। तसेच यावेळी कासमभाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी संपूर्ण हाल दुमदुमला। या कार्यक्रमाला मोहम्मद वसीमुद्दीन, मोहम्मद अतिकुर रहमान, वडनेर भोलजी, रहीम खान, अडसणा, डॉक्टर इक्बाल कोटकर, इब्राहिम खान, मोहम्मद नावेद अतहर, मोहम्मद नईम शेख महमूद, शेख नईम, युसुफ खान, आसिफ खान, मोहम्मद जैनुल आबेदीन तसेच शेख चांद कुरेशी, मोहम्मद अलीम ताहेर, मुजीब खान, अलियार खान, मुजीब कुरेशी, उस्मान शाह, हबीब बागवान, अहमद हसन काजरी, हुसेन गवळी, हसन गवळी, शेरू कुरेशी, अख्तर कुरेशी, असगर टेलर, जावेद गवळी त्यांची तसेच असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होते। या कार्यक्रमाचे संचालन मुस्लिम कोर कमिटीचे सहसंयोजक ॲडव्होकेट शहजाद यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोहम्मद वसीमुद्दीन यांनी केले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।